पावसाला आपण नेहमीच जीवनदाता म्हणतो, पण जेव्हा तोच पाऊस रौद्ररूप धारण करतो तेव्हा तो आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो। एका रात्रीत आलेल्या मुसळधार पावसाने क्षणात उद्ध्वस्त केलं आपलं घर, शेतातलं पीक आणि वर्षानुवर्षे मेहनत करून उभा केलेला संसार। सध्या महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचं कुटुंब याच परिस्थितीचा सामना करत आहे आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या नजरा लागल्यात ते म्हणजे फक्त आणि फक्त नुकतीच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीकडे। या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने काही निर्णय घेतले आहेत का? शेतकऱ्यांना मदत मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच मिळतील। नमस्कार मंडळी, मी मोनिका पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं स्वागत करते। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते नेमकं काय म्हणाले सांगते। आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू, तांदूळ, डाळी व आवश्यक वस्तूंचा संच वितरित करण्यात येत आहे। विहीर खचणे, शेतजमीन खरडून जाणे यावर केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन झालेल्या नुकसानीवरही राज्य शासन स्वतंत्र मदत करणार आहे। नुकसानीचे पंचनामे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण होऊन पुढील आठवड्यामध्ये केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविला जाणार आहे। मात्र केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाच्या स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली आहे। पिके उद्ध्वस्त झाली असून जनावरे आणि घरांचेही नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी घोषणा देखील केली आहे। तसेच ओला दुष्काळ नसला तरी दुष्काळाच्या सवलती लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। पुढच्या आठवड्यामध्ये याच मदती संदर्भात घोषणा केली जाईल आणि अतिवृष्टीमुळे राज्यात 60 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। ऑगस्ट पर्यंत जे नुकसान झाले होते त्यासाठी राज्य सरकारने 2215 कोटी रुपये वितरित करणं सुरू केलं आहे। ज्या प्रकारचं नुकसान झालं आहे त्याबाबत सामूहिक धोरण तयार करू आणि पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू। ही सर्व मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मिळावी असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केलं। झालेल्या बैठकीतून असं समोर येतंय की तत्काळ तरी शेतकऱ्यांना मदतीची वाटच पाहावी लागणार आहे। झालेल्या बैठकीमध्ये उद्योग विभाग, ऊर्जा विभाग, नियोजन विभाग तसेच निधी व न्याय विभागाशी संबंधित निर्णय घेतले गेले। मित्रांनो, पुरामुळे झालेले नुकसान हे केवळ आर्थिक नाही तर भावनिकही आहे। अशा वेळेस सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय हा महत्त्वाचा आहे। मात्र या सगळ्या प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाणं आणि गरजूंपर्यंत मदत पोहोचवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। शेवटी मित्रांनो एवढंच सांगेल, जर सरकारनेच शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली तर आपल्या या बळीराजाने मदतीची आशा करायची तरी कोणाकडे? बाकी तुम्हाला काय वाटतं? सरकारने आणखी कोणतं पाऊल उचलायला हवं? आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा। तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।